नमस्कार मित्रांनो, मी संजय सोनवणी। आपण पाहत होतो की वैदिक आर्यांनी आपल्या वैदिक धर्माचा प्रचार प्रसार उत्तर भारतामध्ये म्हणजे विंध्य पर्वताच्या उत्तरेकडे कशा रीतीने सुरू केला। मगध, राजस्थान, मध्य प्रदेश इथपर्यंत त्यांनी कशी मजल मारली। म्हणजे विंध्याच्या उत्तरेकडचा प्रदेश त्यांनी हळूहळू व्यापायला सुरुवात केली आणि काही प्रमाणात वात्यस्तोम यज्ञाच्या मार्फत त्यांचं वैदिकीकरण केलं आणि त्यांना द्विज म्हणून त्यांना जाणून घालण्याचा त्यांनी अधिकार प्रदान केला। परंतु मूळ तुमचा धर्म जो आहे, ज्या मूर्तींची तुम्ही पूजा करता, ज्या देवतांची तुम्ही पूजा करता, ती गोष्ट कायम ठेवून पण त्याच्यात वैदिक तत्व कशी मिसळ करायची या पद्धतीने त्यांना बरोबर त्यांचं ब्रेन वॉशिंग करत ही युक्ती त्यांनी साध्य केली। कारण ब्राह्मण होण्यातला फायदा हा होता की एकतर श्रेष्ठत्व मिळत होतं, वर्णश्रेष्ठत्व, ब्राह्मण हा सर्वात उच्च मानला जायचा, अवध्य मानला जायचा, शिक्षा त्याला करता यायची ना राजांना, अशा स्वरूपाचं त्यांनी मनामध्ये लोकांच्या बिंबवलं, राजांवरही बिंबवलं। त्यामुळे ब्राह्मणांना एक वेगळं स्थान मिळालं। तेच क्षत्रियांचं झालं की जेही पराक्रमी होते, वीर होते, त्यांना एक क्षत्रिय वर्णामध्ये घेण्यासाठी त्यांनी बराच प्रयत्न केला आणि त्यातही ते यशस्वी झाले। वैश्याचंही तसंच झालं आणि जे झाले नाही त्यांना सुद्धा ते होतेच प्राचीन काळी असं सांगायला सुरुवात केली आणि त्याचा त्यांनी मानसशास्त्रीय पद्धतीने उपयोग केला। आता दक्षिण भारतात ते गेले कसे? कारण विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडचं त्यांना आधी काहीही माहीत नव्हतं। मनुस्मृती त्याचा पुरावा आहे। त्यांनी विंध्य पर्वताच्या दक्षिणेला सारेच्या सारे शूद्र राहतात अशी घोषणा केली होती। प्रत्यक्षात विंध्य पर्वताच्या दक्षिणेकडे असंख्य जमाती राहत होत्या, प्राचीन काळापासून राहत होत्या, लोकधर्म पाळत होत्या आणि त्या शिवशक्ती आणि स्थानिक देवदेवता, यक्षदेवता, संरक्षक देवता, भाग्यदेवता यांच्या भरपूर रेलचेल होती। देवक पूजा सुरूच होती। प्रत्येक जमातीचं स्वतःचं कुलदैवत होतं आणि त्या कुलदैवताची पूजा तेव्हाही व्हायची, आताही केली जाते। त्यामुळे इकडे सगळे शूद्र राहतात, म्हणजे अवैदिक राहतात, म्हणजे वैदिक नाहीत अशी लोक राहतात, अशी त्यांची मनुस्मृतीच्या काळापर्यंत धारणा होती। मग दक्षिणेकडे वैदिक धर्म आला कसा? आपल्या सर्वांना अगस्ती ऋषीची कथा माहिती असते की विंध्य पर्वत उंच वाढायला लागला, सूर्याचा प्रवासही थांबेल की काय असं भीती निर्माण झाली। मग अगस्ती तिथे आला, मग विंध्य त्याच्या दर्शनासाठी खाली वाकला आणि अगस्ती दक्षिणेकडे निघाले आणि जाताना विंध्य पर्वताला ते म्हणाले की मी परत येईपर्यंत तू असा झुकलेला राहा। त्याप्रमाणे विंध्य जेवढा वाकला होता तेवढाच राहिला, त्याची परत वाढ खुंटली। अशा स्वरूपाची ही मिथक कथा आहे, पुराकथा आहे आणि याचा अर्थ असा लावला जातो की वैदिक आर्यांचा दक्षिणेकडे हा प्रवेश ह्या अगस्तीमुळे झाला, याची ही मिथक कथा आहे। अशा स्वरूपाचं त्या कथेचं वर्णन केलं जातं। आता हा अगस्ती, ऋग्वेदातला अगस्ती आणि हा अगस्ती एकच का, हा सर्वात महत्वाचा प्रश्न आहे। प्रश्न असा आहे की ऋग्वेदातला जो अगस्ती आहे, ऋग्वेदातले जे अगस्ती लोपामुद्रा आहेत ते ऋषी आहेत। ऋग्वेदातली काही कांड त्यांनी लिहिलेली आहेत, अनेक सूक्त लिहिलेली आहेत, ऋचा लिहिलेल्या आहेत आणि ते हजारो वर्ष आधी होऊन गेलेले। मग अगस्ती हा इसवी सन पूर्व 3ऱ्या किंवा 2ऱ्या शतकामध्ये जो झाला, ज्याच्या ह्या विंध्य पर्वताच्या कथा ज्याच्या संदर्भात प्रचलित आहे। समुद्रप्राशनाची कथा आपल्याला माहितीच असेल की कालकेय नावाचे राक्षस होते, असुर होते आणि ते समुद्रात दडून राहायचे आणि देवांवर हल्ले करायचे, म्हणजे वैदिकांवर हल्ले करायचे। मग अगस्त्य ऋषीने एका आचमनात समुद्रच पिऊन टाकला, समुद्र कोरडा झाला, ते असुर उघडे पडले आणि मग या वैदिक आर्यांनी म्हणा किंवा देवांनी म्हणा त्यांचा विनाश केला। आणि मग समुद्राचं करायचं काय? समुद्र तर आता याच्या पोटात गेलाय। मग याने लघवी केली आणि त्या लघवीने समुद्र भरला, अशी एक पुराण कथा आपल्याला सर्वांना माहितीच आहे। यातला आपण पुराण कथेतला भाग सोडून देऊ, परंतु एक गोष्ट दिसते की भारतात आल्यानंतरही वैदिक आर्यांना प्रचंड विरोध होत होता। वैदिक आर्यांच्या यज्ञांमध्ये प्रचंड अडथळे आणले जात होते। म्हणजे अगदी रामायणाचं जर उदाहरण घेतलं किंवा महाभारताचं जरी उदाहरण घेतलं आपण, किंवा अनेक अशा पुरातन कथा, पुराणांमधल्या कथा जर आपण पाहिल्या, तर यज्ञ विरोधकांची संख्या भारतामध्ये नेहमीच मोठी राहिलेली आहे आणि ती आजही आहे। मंदिरांचे पुजारी तर काय मूर्तीपूजाच करायचे, ते काही यज्ञ करत नव्हते, आजही करत नाहीत। यज्ञ करण्याचा अधिकार फक्त श्रौत पंथ जो आहे, मी जो मागच्या व्हिडिओमध्ये आपल्याला सांगितलं की श्रौत आणि स्मार्त ह्या ज्या दोन
वैदिकांच्या परंपरा निर्माण झाल्या, तर स्मार्त म्हणजे जे धर्मांतरित होते, जे वैदिक धर्मामध्ये नंतर गेले, त्यांनी आपला पुरातन धर्म कायम ठेवून वैदिक तत्वांची थोडीफार मिसळ करत जे परंपरा नवीन सुरू केली त्यांचा, आणि जे फक्त यज्ञ, जी मूर्तीपूजा अजिबात करत नव्हते, मूर्तीपूजा खरं तर वैदिक धर्मामध्ये मूर्तीपूजा नाहीच आहे, परंतु एक तडजोड होती. म्हणजे वैदिकांनी आपल्याला या भूमीमध्ये आपलं तत्वज्ञान रुजवण्यासाठी ज्या ज्या काही क्लुप्त्या वापरता येणं शक्य होतं त्या क्लुप्त्या त्यांनी वापरल्या, हे या कथेवरनं आपल्याला दिसतं. अशा अनेक पुरातन कथा आहेत. अगस्ती दक्षिणेत आला, त्याच्याबरोबर त्याचे शिष्य परिवारही असणार. त्यांनी दक्षिणेकडे अगदी तमिळनाडूपर्यंत प्रवास केला, पण ते महाराष्ट्रात इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकातच आलेले होते आणि त्यांनी सातवाहनांच्या दरबारातही आपलं काहीतरी प्रभाव टाकण्यामध्ये यश मिळवलं होतं, हे आपल्याला दिसून येतं. ते म्हणजे नाणेघाटातला जो नागनिका राणीचा शिलालेख म्हणून सांगितला जातो, त्या शिलालेखावरून लक्षात येतं. नागनिका राणीने यज्ञ केले, अश्वमेध सारखे असतील किंवा अनेक श्रौत यज्ञ त्यांनी केले असं म्हणणं आहे. त्यामुळे सातवाहने वैदिक धर्माची पाठराखीळ होते असा सर्वांचा समज निर्माण होतो. परंतु वास्तव हे आहे की नागनिका ही राणी होती, स्त्री होती, त्यानंतर ती विधवा होती. आता वैदिक धर्मामध्ये स्त्रीला मुळातच यज्ञविधीमध्ये सुद्धा अत्यंत दुय्यम स्थान आहे. ती पती शेजारी बसून त्याला सहचारिणी म्हणून ती सहभाग घेऊ शकते, परंतु यज्ञाचं यजमानपद तिला घेता येत नाही. ही गुह्यसूत्र पाहिली आपण, स्मृत्या जरी सगळ्या चालून पाहिल्या तरी आपल्या लक्षात येईल की स्त्रीला यज्ञ करण्याचा अधिकार नाही. आणि नाही तर मग नागरिकेने एवढे यज्ञ केले कसे, हा प्रश्न खरं तर प्रत्येक संशोधकाच्या मनात यायला पाहिजे, येत नाही. कारण भारताच्या पौराणिक इतिहासात सुद्धा स्त्रियांनी यज्ञ केले, म्हणजे आधी विवाहित असली तरी पण स्त्रिया मुख्य यजमान आहेत, अशा प्रकारची कोणतीही महिला नाही की जिने यज्ञ केलेला आहे. फक्त आपल्याला नागरिकेचं उदाहरण मिळतं ज्यात एवढे यज्ञ तिने गवालंब वगैरे सगळं केल्याचं. आणि हा जी माहिती आहे त्यातली, त्याचं जे प्रारंभीचं जे स्तवन आहे, म्हणजे सिद्धम म्हणून सुरुवात होते आणि मग त्यात कुबेर वगैरे जे आपले हिंदू देवता आहेत त्यांची उल्लेख आहे. आणि नंतर मग पुढे नागरिकांनी काय काय यज्ञ केले, काय केले, कसे केले याची सगळी माहिती येते. आणि तीच माहिती आहे, आणि ती सगळी माहिती प्राकृतात आहे. सर्वात महत्त्वाची गोष्ट, संस्कृत भाषा त्यावेळेस नव्हतीच, वैदिक भाषा असेल, परंतु वैदिक भाषेत तो मंत्र का नाही याचं आश्चर्य विवा मिराशींना सुद्धा वाटलेलं आहे. त्यांनी सातवाहन आणि पश्चिमी क्षत्र या ग्रंथामध्ये याबद्दल आश्चर्य व्यक्त केलं आहे की श्रौत यज्ञ करूनही त्याचं वर्णन प्राकृतात कसं, हा प्रश्न त्यांना पडलेला आहे. मला एकच म्हणायचं आहे, हे वर्णन प्राकृतात होतं कारण संस्कृत भाषेचा उदय झालेला नव्हता आणि वैदिक भाषा तर इथल्या लोकांना समजण्याची शक्यता नव्हती, म्हणून ते प्रचलित त्यावेळची भाषा होती प्राकृत, त्याच्यामध्ये लेखन केलं गेलं. परंतु जी माहिती यात दिली गेली त्यामध्ये बनावटगिरी अशी केली गेली की महिलेला मुळातच यज्ञ करण्याचा अधिकार नसताना नागरिकांनी यज्ञ केले कसे. म्हणजे ब्राह्मणांनी यज्ञ केले असतील, वैदिकांनी राजाला खुश करण्यासाठी किंवा राणीला खुश करण्यासाठी तुमच्या राज्याच्या भरभराटीसाठी आम्ही काही यज्ञ करतोय. जसे सातवाहन राजे सहिष्णू होते, त्यांनी बौद्ध लेणी असतील, जैन स्थानं असतील, त्यानंतर हिंदू मंदिरांची स्थानं असतील, त्या सर्वांना मदत केलेली आहे. त्यामुळे वैदिक यज्ञ करतायत आपल्या राज्याच्या हितासाठी करतायत असं त्यांना सांगितल्यामुळं त्यांनी जर परवानगी दिली असेल, त्यांनी स्वतःहून केले असतील तरी त्याचं आश्चर्य वाटायचं काही कारण नाही. परंतु जी माहिती दिली गेली त्यामुळे सर्वांचा गैरसमज असा झाला आहे की हे राणीनेच यज्ञ केले, जी वैदिक धर्मामध्ये परंपराच नाही, पद्धतच नाही. मुळात स्त्रियांना यज्ञाचा कर्माचा अधिकार नाही, कारण स्त्रियांना दुय्यम मानणं हे वैदिक धर्माचं एक अंगभूत वैशिष्ट्य आहे. परंतु एक गोष्ट सिद्ध होते की वैदिक त्यावेळेस महाराष्ट्रात आले होते, त्यांनी इथे बस्तान बसवायचा प्रयत्न केला, नागरिकेला त्यांनी प्रभावित केलं, तिने यज्ञ होऊ दिले कारण ते स्वेच्छेने करत होते, तर करा, राजाला काय, राजाला सगळी प्रजा आपलीच असते, केले. अशा रीतीने महाराष्ट्रात पहिला प्रवेश झाला, म्हणजे इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकात. त्यानंतर हळूहळू वैदिक लोक दक्षिणेकडे गेले. अगस्ती त्यांचा नेता असावा
अशी शंका येते. याचं कारण असं आहे की अगस्ती जरी पौराणिक व्यक्ती वाटत असली तरी संगम साहित्य जे आहे तमिळनाडूमधलं, जे इसवी सन पूर्व 3रं शतक ते इसवी सनाचं 3रं शतक या 600 वर्षाच्या कालावधीत लिहिलं गेलेलं तमिळ भाषेतलं प्राचीन साहित्य म्हणजे संगम साहित्य. त्याला चंकम साहित्य असंही म्हटलं जातं. आता त्याच्यामध्ये वैदिकांचा उल्लेख कधीपासून येतो हे सर्वात महत्वाचा प्रश्न आहे. एक पहिला उल्लेख येतो एट्टू थोकई नावाच्या काव्यग्रंथात आणि दुसरा येतो पत्तुपट्ट या नावाच्या शीर्षकाच्या काव्यसंग्रहामध्ये. त्यात चोल चेर पांड्य राजांबद्दल माहिती येते, त्यांच्याची वंशाची माहिती येते आणि त्याच्यामध्ये हे यज्ञ होत होते, ब्राह्मणांना दानं दिली जात होती, अशा स्वरूपाचे काही उल्लेख आपल्याला मिळतात. ते उल्लेख मिळतात पण कधी मिळतात, हे ग्रंथ कधीचे? यांची रचना इसवी सनाच्या 2ऱ्या शतकानंतर झालेली आहे. 600 वर्ष चंकम साहित्य 600 वर्ष लिहिलं जात आहे, परंतु इसवी सनाच्या 2ऱ्या शतकानंतर ही काव्य लिहिली गेली. म्हणजे इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापर्यंत वैदिक लोक दक्षिणेत सुद्धा गेलेले होते, एवढंच त्यातून सिद्ध होतं. तिसरी गोष्ट अशी आहे की या मंडळीने सर्वात महत्वाचं काय केलं, राजे लोकांवर एवढा प्रभाव का पडला? कारण राजसूय यज्ञ आणि अश्वमेध यज्ञ याचं यांनी एवढं अनावर आकर्षण उत्पन्न केलं की जोहान्स ब्रोंखार्ट म्हणतात की वैदिकांना भारतामध्ये झटपट जो यश मिळालं त्याचे कारण असं की त्यांनी यज्ञ आणि वेदांभोवती जे काही गूढतेचं आणि अत्यंत विलक्षण दैवी सामर्थ्याचं जे काही गारोड निर्माण केलं, ते गारोड निर्माण केल्यामुळे वैदिक धर्माकडे लोक आकर्षित झाले, त्यांना राजाश्रय मिळाले आणि बरेचसे पुजारी सुद्धा वैदिक धर्माकडे आकर्षित झाले. कारण वैदिक झाले की अजून आपलं मानसिक महत्त्व, सामाजिक महत्त्व वाढेल आणि इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत, पवित्र आहोत, पूज्य आहोत, अवध्य आहोत हा संदेश सगळ्यांमध्ये जाईल. या आशेमुळे अनेकांनी हे धर्मांतर केलं. म्हणजे हे भारतातले जे वैदिक आहेत आजचे जर आपण म्हणू, आता काही लोक म्हणतात की यांना युरेशियात हाकलून द्या, परंतु ते जसे मुस्लिम भारतातले 99% मुस्लिम हे इतर देशीच आहेत, ते धर्मांतरित आहेत, तसेच हे वैदिकही 99% हे धर्मांतरित आहेत. मूळचे वैदिक 1%च होते त्यापैकी, आणि त्यांचं सुद्धा जो संकर होत गेला त्यामुळे मूळचे वैदिक आज भारतामध्ये किती शिल्लक आहे याच्याबद्दल शंका येईल. आता जनुकीय विज्ञानाने ते प्रूव्ह केलंय, त्याच्यावर आपण नंतर कधीतरी बोलूच. कारण जनुकीय शास्त्राने उत्तर भारतातल्या ह्या उच्चवर्णीयांमध्ये, तथाकथित उच्चवर्णीयांमध्ये किंवा अभिजनांमध्ये 17% फक्त R1 आरे हे जे जनुकीय प्रवाह आहे जो स्टेपेमधनं आलेला आहे किंवा ज्याला आपण कॉकेशियन किंवा आर्यन जनुक प्रवाह म्हणतो, तो प्रवाह 17% एवढा या लोकांमध्ये आहे. म्हणजे उरलेले जे टक्के आहेत ते सगळे संकरित असल्यामुळे ते 100% ते असू शकत नाही. 17% त्यांच्यात तरीही तो जनुकीय अंश शिल्लक आहे, हे आता सिद्ध झालेलं आहे. त्याबद्दल आपण नंतर बोलू. परंतु सर्वात महत्वाची गोष्ट अशी की हा अगस्ती, असं म्हणतात, अशी मिथक कथा आहे की तमिळ व्याकरणाचा जनक अगस्ती. एवढंच नाही तर जे शैव तंत्रशास्त्र आहे, श्रीविद्या तंत्र, त्या तंत्राचा लेखक निर्माता कोण? अगस्ती. आणि अगस्तीचंच शैलीकरण करण्यात आलेलं. लक्षात ठेवा, दक्षिणेने उत्तरेचं वर्चस्व कधीही स्वीकारलं नाही. जरी हे वैदिक आर्य येऊन आपल्या संस्कृतीचा, आपल्या धर्माचा प्रसार जरी करत असले तर त्या मंडळीने त्यापासून आता दूर ठेवलं. उलट त्यांनी काय केलं, अगस्तीचंच हिंदूकरण केलं आणि अगस्तीभोवती कथा गुंफल्या. खरं म्हणजे तमिळ भाषा अतिप्राचीन आहे, तिचं व्याकरण पहिलं अगस्तीने दिलं किंवा अगस्तीच्या शिष्याने दिलं. ही जी काही मान्यता आहे ती मान्यता म्हणजे एक मिथक कथा आहे. जी मिथक कथा अगदी जाणीवपूर्वक पसरवण्यात आलेली मिथक कथा आहे. ते व्याकरण अगस्तीने लिहिलेलं असू शकत नाही, कारण तो मुळात इसवी सनाच्या 2ऱ्या शतकात गेला आणि संगम साहित्याचं मुळात आता जे पुरावे मिळतात ते इसवी सन पूर्व 3ऱ्या शतकातले आहेत. शिलालेखही त्या काळातले मिळतात, त्याच्यामध्ये पण व्याकरण आहेच. आणि ते व्याकरण अगस्ती लिहू शकत नाही, कारण अगस्ती तेव्हा दक्षिण भारतात गेलेलाच नव्हता, हे सिद्ध होतं. पण वैदिक धर्म इसवी सनाच्या 2ऱ्या शतकापासून, म्हणजे इसवी सन पूर्व 2रं शतक
ते इसवी सनाचं पहिलं शतक ही 300 वर्ष त्यांनी महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रांतात घालवली. तिथे त्यांना जरा जास्त यश मिळालं आणि मग ते तमिळनाडूमध्ये गेले, केरळमध्ये गेले आणि तिथे काही प्रमाणात त्यांनी धर्मांतर केली, निश्चितपणे केली. परंतु ज्या प्रमाणात त्यांना यश मिळालं पाहिजे ते मिळालं नाही. ते रामानुजाचार्य जे नंतर झाले त्यांनी मात्र दक्षिण भारताचं वैष्णवीकरण करण्याचा चंग मांडला. तिरुपती बालाजी हा मूळचा शैव असूनही त्यांना वैष्णव घोषित केलं आणि एक ती बनावट गिरी केली अक्षरशः तो याची तिरुपतीचं विष्णूचं रूप ठरवायला. हातात शंख आणि चक्र हे रातोरात जाऊन कृत्रिमरित्या लावलं आणि सांगेल की बघा हा विष्णूचा अवतार आहे तिरुपती हा. तर ह्या लबाड्या तुम्हाला सांगतो, लक्षात घ्या, वैदिकांनी लबाड्याच एवढ्या करून ठेवलेल्या आहेत की सांगता सांगता अक्षरशः 10 लाख व्हिडिओ होतील इतक्या लबाड्या केलेल्या आहेत, तरी कमीच पडतील. ह्या लबाड्यांमुळे झालंय काय की आज तिरुपती बालाजी वैष्णव झाला, पंढरपूरचा विठ्ठल वैष्णव झाला, म्हणजे आहे अशी मान्यता मिळाली. अगदी लाखो कोट्यावधी वारकऱ्यांनी ते आतापर्यंत 500-700 वर्ष मानलं. परंतु सर्व संशोधकांनी हे ठरवलेलं आहे, सिद्ध केलेलं आहे की मुळात विठ्ठल आणि तिरुपती हे मूळचे शैव. हे माणिकराव धनपवार असतील, डॉक्टर राचिन ढेरे असतील, या सर्वांनी आणि मीही जे काही विठ्ठलावरचे संशोधन केलेलं आहे, विठ्ठलाचा नवा शोध या नावाने ते प्रसिद्ध आहे. त्याच्या भरपूर आतापर्यंत आवृत्त्या होऊन दिल्या. तर जे शैव होतं त्याचं वैष्णवीकरण करण्याचा चंग त्यांनी काय सोडला नाही. पण त्यांना सुरुवातीच्या काळात मात्र यश मिळालं नाही. उलट अगस्तीचं शैवीकरण करण्यात आलं. ही वास्तव आपल्याला नजरेआड करता येत नाही. कारण प्रचार प्रसार होतो, सुरुवातीला लोक मान्य करतात असं नाही. परंतु जो प्रचार प्रसार सातत्याने ज्यावेळेस वर्षानुवर्ष शतकानुशतकं चालू राहतो त्यावेळेस तो कुठेतरी प्रचलित व्यवस्थेला तडा देऊन जातो, धक्का देऊन जातो आणि लोक ते मान्य करतात. तर इसवी सन पूर्व 2ऱ्या शतकापासून ते नंतरचा काळ सगळाच, त्या काळामध्ये महाराष्ट्र असेल, कर्नाटक असेल, आंध्र असेल, तमिळनाडू असेल, केरळ असेल, येथे सुद्धा वैदिक धर्म पसरला. परंतु एक लक्षात ठेवा, या लोकांनी, दक्षिणेच्या लोकांनी मूळ संस्कृती सोडली नाही, परंतु महाराष्ट्राच्या लोकांनी मात्र काय ज्याला आपण म्हणू सगळी मानसिक भेसळ करून घेतली आणि ते आपल्या परंपरा विसरले, आपली संस्कृती विसरले आणि अस्मिता जी असते आपली, महाराष्ट्र धर्म जो असतो तो सुद्धा विसरले. आणि आपल्या ज्या देवता आहेत त्या बा, आई, माई, अक्का या नावानेच का आहेत याचा सुद्धा साधा विचार केला नाही. आणि ते आपल्या मानसिक मूढपणामध्ये, सांस्कृतिक मूढपणामध्ये, सांस्कृतिक अडाणीपणामध्ये एवढे गुरफटून गेले की आजही त्यांना जाग येत नाही. हे दुर्दैव. आपल्याला वैदिक संस्कृतीचा हा जो मारा आहे आता तो एवढ्या वेगाने वाढलेला आहे हे बीजेपी सरकार आल्यापासून की ज्यामुळे आता हनुमान चालीसा जो महाराष्ट्रात कधी वाचला जात नव्हता, कोणी लक्ष देत नव्हतं, तो यायला लागला. रामराम म्हणणारे आपण माणसं जय श्रीरामने त्याची जागा कधी घेतली हे आपल्याला कळालं नाही. खरं म्हणजे मराठी भाषा स्वतंत्र आहे, ओरिजिनल आहे, मूळची भाषा आहे. संस्कृत फार नंतरची भाषा आहे, परंतु संस्कृत पासून मराठी निर्माण झाली हा जो भ्रम पैदा केला गेला तो आजही लोकांच्या मनातून जात नाही. अभिजात भाषा म्हणजे काय हे सुद्धा अनेकांना सांगता येत नाही, हे वास्तव आहे. त्यामुळे मित्र, या सांस्कृतिक आक्रमणापासून, भेसळीपासून आपल्याला वाचवलं पाहिजे, तरच आपण उद्याची वाटचाल व्यवस्थित करू शकू. अजून बऱ्याच गोष्टी आहेत या वैदिक धर्माबद्दल सांगण्यासारख्या, त्या मी तुम्हाला पुढच्या काही व्हिडिओमध्ये सांगेलच. धन्यवाद. नमस्कार.